नमस्कार महाराज मित्रांनो, आपण परवा एक व्हिडिओ बनवला यारामिला कॉम्प्लेक्स आणि सेमीफॉस एकत्र देऊन वापरा, जबरदस्त रिपोर्ट येईल. आणि याच्यामध्ये घटक जर तुम्ही बघाल तर 12, 11, 18 प्लस मायक्रोन्यूट्रंट आहे. आणि हे जर बघाल तर सेमीफॉस याच्यामध्ये कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट आहे. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी किंवा जे माझे हितचिंतक आहेत त्यांनी शिव्या दिल्यात की कॅल्शियम हे फॉस्फरस सोबत तुम्हीच सांगता रिॲक्ट होतं म्हणे, आणि मग हे तुम्ही कसं काय देताय, शेतकऱ्यांना फसवताय का? सगळं ऐकून घेतलं मित्रांनो. आता त्याच्या मागचं गणित समजा काय आहे. हे जे आहे ना, कॅल्शियम फिक्सेशन कधी होतं माहिती आहे का? जेव्हा कॅल्शियम फिक्सेशन होतं त्याला pH लागतो 5.5च्या पुढे. म्हणजे कॅल्शियम सोबत फॉस्फरसचं लफडं व्हायला 5.5 pH लागतो. आणि इथेच गेम आहे सगळा यांचावाला. ही कंपनी उगाच एडी नाही महाराज, हे डॉक्टर लोक सांगतात त्यांचे एडे नाही आहेत. आता यारामिला कॉम्प्लेक्सचा पाण्यात जर टाकलं तुम्ही तर pH येतो 4.5, 4-4.5. आणि याचा येतो मित्रांनो 1% pH सेनीफॉसचा, तर तो अजून कमी होऊन जातो. मी काय सांगितलं होतं की 100 लिटर पाण्यामध्ये 5 किलो यारामिला कॉम्प्लेक्स टाकता आणि अर्धा लिटर सेनीफॉस टाका, 1-2 pH भेटेल. त्यामुळे तुमचं कॅल्शियम फॉस्फरस बरोबर लफडं करत नाही आणि एकदम जबरदस्त रिपोर्ट येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही कोटिंग टेक्नॉलॉजी मटेरियल आहे. कॅल्शियमला फॉस्फरस, फॉस्फरसला मॅग्नेशियम, मॅग्नेशियमला बोरॉन असं कोटेड केलं आहे. त्याच्यामुळे याचे रिपोर्ट एकदम जबरदस्त निघतात. आणि हे त्याच्या मागचं साधं गणित आहे. तुम्हाला अजून नाही समजलं असेल तर सोप्या भाषेत सांगतो मित्रांनो. तुम्ही गॅसवर चहापत्ती टाका, बोगण्यामध्ये दूध टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाका आणि त्याला उकळूच नका. चहा तयार होईल का? नाही. एक ठराविक टेम्परेचर भेटल्यानंतर ते रिॲक्शन होईल. तसंच याचे रिॲक्शन 5.5च्या पुढे निघते. तुम्ही रिसर्च चेक करा, तुम्हाला जे सायंटिस्ट असतील त्यांना विचारा. उगाच वाऱ्याला लाथा मारू नका महाराज. मला काही नाही, मी एवढं विचार करून सांगतोय ना, हे उगाच नाही सांगत आहे. आणि माहिती आवडली असेल तर परत एकदा विनंती आहे की चॅनलला फॉलो करा. नवीन व्हिडिओ यांचे कंपनीचे अजून इतर कंपनीचे आपण टाकत राहू, जे चांगलं आहे जे तुम्हाला खिशाला परवडेल. आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.